श्री स्वामी समर्थ सर्वांना शीतल कुंभार व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे रात्री मिस्टरांनी आंबे आणले होते त्यांच्या ऑफिसमध्ये, जे त्यांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडून आंबे घेतले होते। हापूस देवगडचे हापूस आंबे आहेत, तर रात्री आणले होते, तसेच ठेवले होते ते। तर सकाळी म्हटलं ते आता कशात ठेवायचे, तर म्हटलं टबमध्ये ठेवून देऊया। आता खाली थोडा पेंडा टाकलेला आहे, त्याच्यावरती हे आंबे पिकण्यासाठी ठेवत आहे मी। आता थोडेसे कच्चे आहेत ते। तर किट्टूला म्हटलं आंबे काढून घेतात, तर किट्टूने आंबे ते टबमध्ये काढून घेतलेत। मी सर्व आंबे आता हे टबमध्ये ठेवणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती पुन्हा जे त्या बॅगमध्ये गवत आहे ना, पेंडा, ते परत त्याच्यावरती मी टाकून देणार आहे। तर 2 डझन आंबे घेतले होते। आता हे आंबे असेच 2-4 दिवस तरी जास्त जातील, 2-4 दिवसांनी ते पिकतील आंबे। तरी ते ना सर्व आता मी आंबे काढून घेत आहे। हे बघा, एक एक करून सर्व बॅगमधले आंबे काढून ह्याच्यात ठेवून देते। एक आंबा मी काढून म्हणजे पिकलेलं होतं ना, ते खाऊन बघितलं, टेस्ट पण छान आहे आणि म्हणजे गोड आहेत आंबे एकदम। आता ते किट्टू आहे ना, प्रत्येक कामामध्ये मला हेल्प करत असते। परी नाही आहे ना, मग तिला घेते मी हेल्प करायला, आणि तिला आवडतं अशा गोष्टी करायला। तर तिला म्हटलं तू काढ आंबे, तोपर्यंत मी येते। तिने अर्धे आंबे काढून ठेवले होते। हे बघा, हे आता खाली त्याच्या आतमध्ये जो गवत आहे ना, त्याच्यावर परत मी टाकून देते, म्हणजे जेणेकरून ते आंबे लवकर पिकून जातील। तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही ते। काही चुकत असेल तरी पण सांगत जावा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तसं कमेंटमध्ये सांगत जावा। काही गलती होत असेल तर सांभाळून घ्या। हे बघा, सर्व आंबे जे खाली करून घेतले। तर आंब्यांचं सीझन आहे म्हटलं, ते आंबे खाल्लेच पाहिजेत ना। तर आता सुरुवात झाली आमची आंबे खायची। अजून गावी नाही गेली, गावी गेली तर अजून आंबे मिळतील तिकडे। एक थोडा पिकलेला होता, तर म्हटलं एक काढते मी, किटूला खायचं होतं म्हणून। तर थोडासा कच्चा होता आणि एक सेटलं होऊन पिकून गेला होता। तर मी हे गवत पूर्ण त्याच्यावरती पसरवून ठेवून देते। तर किट्टूची घाई बघा कशी झाली। तर हे होते आंबे। त्याच्यानंतर संध्याकाळी किट्टूला डोसा खायचं होतं। तर हिचे पप्पा पण आज लेट येत होते कामावरून, त्याच्यामुळे जेवण तर मला काही बनवायचं नव्हतं एवढं। तर मी म्हटलं चला खालून डोस्याचं पीठ घेऊन येते, थोडं खाली राऊंड पण मारून येते। तर पीठ घेऊन आली डोशाची, कोथिंबीर। तर किट्टूला म्हटलं कोथिंबीर क्लीन करून घे, कोथिंबीर साफ करून ठेवते ती। त्यामध्ये कोथिंबीर असू दे, मेथीची भाजी असू दे, सर्व मला साफ करून देते ती। तर त्याच्यानंतर मी इथे एक नारळ आणलं होतं, तर चटणीची तयारी, चटणी आणि म्हटलं डोसेच बनवूया आज, पण आम्ही दोघीच होतो ना जेवायला। तर 2-2 डोसे केले तरी खूप होतं आम्हाला। त्याच्यानंतर मी चटणीसाठी खोबरं नारळ आणलं होतं, ओलं नारळ। त्याच्यानंतर मी चटणीची तयारी करत होती। तर चटणी आणि डोसा आज आमचा मेनू होता। हे बघा, मी खोबरं घेतले कटिंग, म्हणजे छोटे छोटे काप करून। त्याच्यानंतर आता मिरची घेते, थोडीशी कोथिंबीर, आणि जे भाजलेली चण्याची डाळ असते ना, ती टाका, खूप छान चटणी होते एकदम, आणि एकदम थिक चटणी होते। तर म्हटलं आमच्या दोघांसाठी त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीच घेतलं। आणि किट्टू बघा, प्रत्येक गोष्टीला किट्टू आहे ना मला हेल्प करायला असते मध्ये मी जेव्हा किचनमध्ये असते ना, तेव्हा ती माझ्यासोबतच किचनमध्ये असते। म्हणून ती गावी जात नाही, कारण तिला माझ्याशिवाय जमतच नाही ना। तर मी चटणीची प्रिपरेशन करून घेतलेलं आहे। आता मी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेते, कारण की मी आरामात बनवत होती, एवढी घाई नव्हती मला काही जेवणाची, बिकॉज जास्त काही बनवायचं नव्हतं ना, 2च आयटम बनवायचे होते, त्याच्यामुळे आम्ही आरामात दोघी बनवत होतो। आणि गुरुवारचा व्हिडिओ आहे ना, तो उद्या मी सेंड करते। थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे आज थोडासाच व्हिडिओ मी पाठवत आहे। तर आज जास्त काही शूट पण केलं नव्हतं, थोडंसं परी नाही ना, तर आम्हाला पण कंटाळा येतो। हे थोडं किट्टूला फ्रेश वाटण्यासाठी, तिला खायचं होतं म्हणून मी तिच्यासाठी आणलं। तर हे बघा, मला कढीपत्ता काढून देते, कोथिंबीर, सगळ्या गोष्टीत मला तिची खूप हेल्प होते। हर एक कामाला ती माझ्यासोबत असते। ती पण तेवढी त्याच्यात रमून जाते। मी जर तिला किचनमध्ये घेतली ना, मग माझ्यासोबत किचनमध्ये राहून रमून जाते। तिचे रिॲक्शन्स बघा।
तिने त्या डब्यामध्ये ना कढीपत्ता साफ करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर तिला म्हटलं की मला कोथिंबीर पण थोडीशी साफ करून दे. आणि मग तिला मी ही चटणी बनवल्याच्यानंतर गरम गरम पहिला डोसा मी तिलाच खायला दिलं. म्हटलं जा तू खात बस. त्याच्यामध्ये मी 3 मिरची टाकली होती. मिरची स्पायसी नव्हती, त्याच्यामध्ये मिरची, थोडीशी चण्याची भाजलेली चणा डाळ, कोथिंबीर आणि खोबरा. त्याच्यानंतर मी वरतून मीठ टाकणार होते त्याच्यामध्ये. चटणी मला जास्त पातळ पण बनवायची नव्हती, थोडीशी जाडसर मी बनवली, कारण की जास्त बनवून परत फेकून देण्यापेक्षा मी थोडंच बनवली होती. आमच्या दोघांना पुरेल असं आणि थोडी एक्स्ट्रा थोडंसं एक्स्ट्रा बनवली होती. आणि म्हटलं हिचे पप्पा जर लवकर आले तर खातील, पण ते नाही, लेटच आले रात्री. थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते ग्राइंड करून घेते. ते मग ग्राइंडचा मधला व्हिडिओ ना थोडं ब्लर झालं होतं, व्यवस्थित आलं नव्हतं, त्याच्यामुळे मी ते डिलीट केलं. ते बघा आता मी चटणीमध्ये ना फोडणी देत आहे. तर त्रिपॉडचा थोडासा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे माझा मी व्हिडिओमध्ये हाफ आले होते. काल व्हिडिओ शूट व्यवस्थित झालंच नव्हतं, त्याच्यामुळे मी ना पूर्ण पेपर व्हिडिओ टाकलेला नाही. जेवढं शूट झालं तर मला व्यवस्थित वाटलं तेवढंच मी पाठवत आहे. काल किटूने मला वाटतं कॅमेरा मी करताना हलवलं होतं ना, त्याच्यामुळे व्यवस्थित म्हणजे शूट झालं होतं, पण अर्धं झालं होतं, व्यवस्थित दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ ह्याला अटॅच नाही केले. जेवढं मला व्यवस्थित वाटलं तेवढंच मी अटॅच केलं. मी आधी चटणी बनवून घेतली आणि नंतर किटूला गरम गरम डोसे 2 बनवून दिले. त्याच्यानंतर मी सुद्धा खाऊन घेतला. आणि डोस्यावरती मी थोडंसं बीट किसून टाकलं होतं. खूप छान लागत होतं, हेल्दी पण झालं होतं आणि टेस्टला पण छान येत होतं. तर इथे मी कढई, ते छोटंसं कढई होते, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी तेल, मोहरी आणि जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतलं. आणि त्याची फोडणी मी आता चटणीमध्ये टाकणार आहे. छान लागते चटणी फोडणी दिल्यावरती. हे बघा आता ती चटणी, ते जे तेल, ऑइल म्हणजे तेल, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकलेलं आहे ना, तर ते मी आता चटणी जी कच्ची बनवली, जी काढून घेतली, त्याच्यावरती हे फोडणी देत आहे. हे बघा ह्याच्यावरती मी टाकत आहे. खूप छान स्मेल येतो जिरा मोहरीचा आणि कढीपत्त्याचा, आणि मस्त टेस्टला लागते. किट्टूला खूप चटणी आवडली होती. ती दुसऱ्या दिवशी पण ही चटणी आणि डोसा परत खाल्लं. पीठ उरलं होतं म्हणून मी ठेवून दिलं होतं, तर दुसऱ्या दिवशी पण त्याने चटणी खाल्लं. त्याच्यात थोडंसं नंतर ना मीठ ॲड केलं, कारण मी चटणी वाटताना मीठ नव्हतं टाकलं ना, त्याच्यामुळे मी नंतर ॲड केलं. तर चटणी तर आपली रेडी आहे. तर आता मी घेणार आहे डोसा बनवून. तर इथे सुद्धा किट्टू माझ्यासोबतच आहे. अख्खा दिवस ती माझ्यासोबत किचनमध्ये राहते मध्ये. त्याच्यामध्ये खायचा व्हिडिओ थोडासा ब्लर झालेला आहे. तिने मला असं वाटतं की कॅमेरा हलवलं होतं त्रिपॉडचं, त्याच्यामुळे हे बघा मी कुठे हापच दिसत आहे. त्याच्यानंतर मी घेतले डोसे. त्याच्यानंतर मी डोसा बनवून घेतला. हे बघा हे असे डोसे बनवून घेतले. तर हे ताट रेडी आहे किट्टूसाठी. अजून एक किट्टूसाठी बनवून घेते. तर माझं सुद्धा ताट रेडी झालेलं आहे. आणि आता मी डाएट आहे म्हणून त्याच्यामुळे मी लवकर डोसा आणि चटणी खाऊन घेते, कारण जास्त लेट पण मला जेवायचं नाही. थँक्यू, धन्यवाद.